साईंची शिर्डी जगभरातील कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान, त्यातच गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण असलेलं साईनाथ रुग्णालय। उपचारासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे येतात, पण ज्या हातात औषधांची पिशवी असते त्याच हातातील उपचारासाठी आणलेले पैसे आता गुन्हेगार हिसकावून नेत असतील तर ही केवळ लुटीची घटना नाही, तर शिर्डीच्या कायदा सुव्यवस्थेला लागलेला काळा डाग आहे। बीड जिल्ह्यातून उपचारासाठी आलेल्या 80 वर्षीय विठ्ठल मैंद या वृद्धावर रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदारांनी निर्जन ठिकाणी नेऊन बेदम मारहाण केली। उपचारासाठी आणलेले 7,000 रुपये लुटले आणि रिक्षातून आरोपी पसार झाले। या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले असले तरी या घटनेनं सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे। पहा आमचा SP 24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट। जगभरातील कोट्यवधी साई भक्तांचं श्रद्धास्थान आणि गोरगरीब गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेलं शिर्डीचं साईनाथ रुग्णालय। साईबाबांच्या सेवाभावाचा वारसा जपत साईनाथ रुग्णालय दररोज शेकडो रुग्णांवर मोफत आणि अत्यल्प दरात उपचार करतं। राज्याच्या कानाकोपऱ्यातून गरीब, शेतकरी, मजूर आणि ज्येष्ठ नागरिक शिर्डीत गेलो तर कमी खर्चात उपचार होतील या विश्वासानं येथे येतात। पण आता प्रश्न उपचारांचा नाही, प्रश्न सुरक्षेचा आहे। कारण शिर्डीत आता गुन्हेगार आणि नशेखोर रुग्णांना लक्ष्य करू लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। बीड जिल्ह्यातील 80 वर्षीय मैंद हे आपल्या नातवासोबत पोटाच्या आजारावर उपचार घेण्यासाठी शिर्डीत आले होते। पहिल्या दिवशी उपचारानंतर संस्थांच्या मोफत बसनं ते साई आश्रम फेज 2 येथे गेले। दुसऱ्या दिवशी दिवसभर उपचार सुरू होते, मात्र रात्री निवासस्थानी जाणारी संस्थांची मोफत बस चुकली। उपचारानं थकलेल्या वृद्ध आजोबांनी आणि त्यांच्या नातवानं एका रिक्षा चालकाला साई आश्रमात सोडण्याची विनंती केली। अवघं 50 रुपयांचं भाडं ठरलं, पण पुढच्या काही मिनिटात या दोघांच्या आयुष्यातील सर्वात भीषण प्रसंग घडणार होता। रात्रीचा अंधार, निर्मनुष्य रस्ता आणि अचानक रिक्षा थांबली। रिक्षा चालकाच्या साथीदारांसह चौघांनी 80 वर्षीय आजोबांना आणि त्यांच्या नातवाला बेदम मारहाण केली। उपचारासाठी जपून आणलेले 7,000 रुपये हिसकावून घेतले। एका आजारी वृद्धाच्या हातातील औषधासाठीची रक्कमही या नशेखोरांनी सोडली नाही। सुदैवानं एक स्थानिक युवक घटनास्थळी पोहोचला। त्यानं प्रसंगावधान राखत पलायन करणाऱ्या रिक्षाचा व्हिडिओ काढला आणि जखमी आजोबा व त्यांच्या नातवाचा जीव वाचला। आम्ही पोटाच्या दवाखान्यामुळे आलो, पोटाचा आजार आहे म्हणून म्हणले शिर्डी साईबाबाला नीट होत आहे म्हणून आलो तर आम्ही सोमवारी संध्याकाळी त्यांच्या धर्मशाळावर झोपायला गेलो। मग दुसऱ्या दिवशी काल मंगळवारी जायचं तर ते आमच्या गाडीच्या आणि त्याचं होकाहोक झाल्यावर मग ते साहेबाला म्हणलं मग आता आम्ही कसं करायचं, तर म्हणले रिक्षापेक्षा असला तर बघा। मग ते लगेच ते रिक्षावाली होती, ते मग म्हणले आम्ही नेतोच म्हणले 25 रुपये तिकीट पडतंय। तर मग म्हणलं इथं 50 रुपये जाऊ द्या म्हणलं सोडा। अहो त्यांनी काय केलं, आडाणीचं आम्हाला नेलं, तिथं नेलं जर वाटातच उभं केलं, चौघं बी पडली। या पिशवीमध्ये होते 7,200 रुपये, ते घेतलं काढून पुन्हा मला मारलं, पुन्हा ह्या लेकराला बी मारायली, मोबाईल द्यायला तितक्यात हे साहेब आले मागून, त्यांनी बचवीन आम्हाला। मग त्यांनी मोटरसायकलवर लगेच बघितली की पळाली ह्यानी जाऊन पुन्हा मागून व्हिडिओ काढून घेतला। हां, एवढं प्रकरण केलं, मारीतच होते खलास, ही जर येत नाहीत तर असं त्यांचं 4 जण होते। हां, मला मारलं आहे बघा साहेब, हे बघा हे पाडलं रोडवर, हे पुन्हा हे कमराला मार आहे, इथं टकुरीत मार आहे, इथं मानात मार आहे। रविवारी निघालो तिथून सोमवारी सकाळी ते सोमवारी संध्याकाळी इथं आलो। इथं आल्यास मग तिथं आलो तर त्या बसनं गेलो, तर सोमवारी गेलो झोपाय, तिथं झोपलो। पुन्हा मग सकाळी उठून आलो, तिथं दाखविलं दवाखान्यात। पुन्हा संध्याकाळी तिथं बसलो, आली का ती गाडीची वाट बघत, ते काय पुकारलंच नाही त्यांनी, काय आम्हाला काही कळालंच नाही गाडी आलेली गेलेली। ऑटो रिक्षा बघितलं, पुन्हा ती म्हणले आम्ही सोडत होता 25 रुपये द्यावं लागते। बनलं मग देतो पैसे, त्यांनी नेलं आटरानात तिकडं आम्हाला मला बाहेर ओढलं, हाणलं, बाबाला बी बाहेरच ओढलं त्यांनी। पैसे घेतले आमची बॅग पिशवीतले। किती पैसे नेले? 7,000।
इलाज झाला का तुमचा? आता आणि काय नाही. माझं नाव अक्षय आहिरे. आम्ही साई आश्रम भक्तिनिवास या रोडवरून कॉलेज रोड या ठिकाणी चक्कर मारत असताना त्या ठिकाणी एक आजोबा आणि एक मुलगा त्यांचा नातू हे त्या ठिकाणी आढळून आले. त्या ठिकाणी त्यांची लूटमाट झाली होती. त्यांनी मला हात केला पण मी थांबलो नाही. माझा मित्र तिथं यश हा थांबला. त्यांना सांगितलं का, त्यांना म्हटलं मी त्याला सोडा म्हणून. ते सोडायला गेले असताना त्यांनी त्या मुलाला सांगितलं का आमच्या अशी लूटमार झाली. पण मी ती रिक्षा त्या ठिकाणी बघितली होती. आम्ही त्या रिक्षाचा नंतर पाठलाग केला पण ते रिक्षावाले काही थांबले नाही. ते रिक्षावाले भीमनगर बुद्धविहार त्या ठिकाणाहून गायब झाले. मी 112ला कॉल केला. त्या ठिकाणी पोलीस वगैरे आले. त्यांनी त्या व्हिडिओची पूर्णतः दखल घेतली. त्यानंतर ते निघून गेले. आणि किती वाजेच्या सुमारास हे 10-10:30च्या सुमारास झालेली ही घटना. हो. काय माहिती दिली त्या आजोबांनी? आजोबांनी त्यांचे पैसे गेले व त्यांना हाणमार पण केलेली त्या ठिकाणी. किती जण होते रिक्षात? रिक्षामध्ये 4 जण होते. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या घटनेनं काही अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. शिर्डीत दररोज लाखो भाविक आणि शेकडो रुग्ण येतात. साईनाथ रुग्णालय, साई आश्रम, बसस्थानक आणि रिक्षा स्टँड या परिसरात रात्री पोलिसांची गस्त नेमकी किती प्रभावी आहे? रिक्षाच्या नावाखाली प्रवाशांना कुठेही घेऊन जाणाऱ्यांवर नियंत्रण कोण ठेवतं? रुग्ण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक हेच जर गुन्हेगारांचं सहज लक्ष बनत असतील तर सर्वसामान्यांनी सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची? ही घटना केवळ 7,000 रुपयांच्या लुटीची नाही. ही एका वृद्धाच्या विश्वासाची झालेली लूट आहे. आणि ही शिर्डीतील कायदा सुव्यवस्थेसमोर उभं राहिलेलं मोठं आव्हान आहे. गुन्हेगारांना जर खात्री असेल की रात्री निर्जन ठिकाणी कुणी विचारणार नाही, पोलिसांचा धाक नाही आणि सहज सुटका होईल, तर ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. शिर्डी ही केवळ धार्मिक नगरी नाही, तर महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. येथे येणारा प्रत्येक भाविक आणि प्रत्येक रुग्ण सुरक्षित परत जाणं ही यंत्रणेची मूलभूत जबाबदारी आहे. या घटनेनंतर आता केवळ आरोपींना अटक करून प्रकरण संपणार नाही, तर रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पथकानं रात्रभर जागे राहणं गरजेचं बनलंय. साईंच्या नगरीत श्रद्धा घेऊन येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आणि उपचाराची आशा घेऊन येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सुरक्षित वातावरण मिळालंच पाहिजे. कारण शिर्डीची ओळख साईंच्या करुणेनं व्हावी, गुन्हेगारांच्या दहशतीनं नाही. मनीष दवंगे पाटील, SP 24 तास, शिर्डी.